तमाम साहित्यिक प्रेमी ज्येष्ठ नागरिक मंडळींनो, मातमांनो, भगिनींनो आणि माता, चला कवितेच्या बनात या वाचक संवादामध्ये मला किंचित 36वी बोलण्याची संधी दिली. सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये मला माननीय श्री कदम सरांनी निमंत्रित केलं, त्यांच्या मित्रपरिवाराने निमंत्रित केलं. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी ते अनेक वेळा आलो, 3-4 कार्यक्रमाला आलोही. मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचं मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन. सवयी घडवतात बिघडवतात या पुस्तकावर मी बोलणार आहे. या पुस्तकाचं मला भरपूर मार्गदर्शन करणारे ते सध्या इथे उपस्थित नाहीत. आमच्या वडिलांचे मामा माननीय श्री मुरलीधरजी जाधव सर, त्यांनी मला या पुस्तकाबद्दल मदत केली. खरं तर सवयीच आपल्याला घडवतात आणि बिघडवतात. सवयी आपल्या जीवनाला आकार देतात आणि वाईट सवयी या आपल्या जीवनाला विकार देतात. चांगल्या सवयी आपल्याला यशाच्या मार्गाने नेतात, तर वाईट सवयी आपल्याला अयशस्वी दिशेने नेतात, अपयशाच्या मार्गाने नेतात. हे आपल्याला जाणवत नाही, हे आपल्याला भासत नाही, हे आपल्याला कळत नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या सवयीनुसार चालतो हे सुद्धा माणसाला जाणवत नाही. आपण सकाळी उठतो, आपण निर्णय घेतो का हो? आता सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे, नाश्ता करण्याचा निर्णय घेतो का? आंघोळ करण्याचा निर्णय घेतो का? नाही. आपण कृती करत असतो. का कृती करत असतो? तर जेव्हा आपल्या समोर एक परिस्थिती येते, ती परिस्थिती जर नवीन असली तर त्याच्यावर आपण निर्णय घेतो आणि त्या निर्णयावर आपण ते कृती करतो. आणि जर आपल्यासाठी कोणती परिस्थिती जुनी असली की ती सवयीनुसार आपोआप तिचं रूपांतर कृतीमध्ये होतं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सवयी आपल्या जीवनामध्ये खूप मोठं कार्य करतात. सर्वप्रथम तुम्हाला या वाचक संवादाला यायची चांगली सवय आहे, याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या आधुनिक जगामध्ये लोक मोबाईलच्या नावाखाली, कशाच्या नावाखाली, उद्योगाच्या नावाखाली स्वतःला विसरून चालले. पण तुम्ही ते आवर्जून आलात, मला आनंद झाला. खरं तर इथे आलात याच्याने तुम्हाला काय भेटतं? या एका सवयीमुळे तुम्हाला अमर्यादित ज्ञान मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला मिळतं. असे अनेक तुम्ही इथले ज्ञान घेऊन गेले आहात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक यशाचे दरवाजे उघडले गेले असतील व भविष्यातही ते उघडले जातील. खरं तर भूतकाळ बदलणं हे आपल्याला शक्य होत नाही, पण वर्तमानात काम करून वर्तमानातल्या सवयी या चांगल्या करून आपल्याला भविष्यकाळ बदलता येतो. म्हणून आपल्या सवयी आपल्याला बदलता आल्या पाहिजेत. चांगल्या सवयीला चांगलंच ठेवता आलं पाहिजे आणि वाईट सवयीला आपल्याला घालवता आलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो छोटीशी. एक म्हातारे आजोबा होते, ते आता म्हातारे झाले होते, ज्येष्ठच होते. मग त्यांना त्यांचं मरण दिसून आलं होतं की मी काही दिवसात मरण पावणार, म्हणून मी माझ्या मुलांना कोणता तरी व्हॅल्युएबल धडा देईन, मी माझ्या मुलांना कोणती तरी गोष्ट शिकवेन. यासाठी त्यांना 3 मुलं असतात. त्या 3 मुलांना ते बोलवतात आणि म्हणतात की त्या 3 मुलांना म्हणतात की तुमच्या समोर झाड आहे, हे छोटं आहे, हे त्याहून मोठं आहे, हे त्याहून फार मोठं आहे. असे 3 प्रकारचे झाडं आहेत आणि त्या 3 प्रकारच्या झाडांना तुम्हाला उपटायचं. एका मुलाला सांगतात की ते जे झाड आहे छोटंवालं ते तू उपट, तो सहजतेने उपटतो. जे दुसरं झाड असतं ते दुसऱ्या मुलाला म्हणतात जा तू ते उपट, त्याच्यात उपटत नाही, थोडी मेहनत करतो, थोडे कष्ट करतो, मग तो झाडू बसतो. मग तिसऱ्या मुलाला सांगतात की तू ते झाड उपट जे सर्वात मोठं आहे ते. मग तो सर्वात मोठं झाड उपटण्यासाठी जातो, त्याला उपटतच नाही, खूप प्रयत्न करतो, अविरत प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, निघतच नाही. वडिलांकडे जातो, मला हे शक्य होत नाही. वडील म्हणतात तुम्ही तिघेही जाऊन त्या फार मोठ्या झाडाला उपटण्याचा प्रयत्न करा.
असं म्हटल्याच्या नंतर ते तिघही जातात. तिघही गेल्यानंतर ते तिघही त्या झाडाला उपटण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना शक्य होत नाही. मग मुलं म्हणतात आम्ही हारलो म्हटल्याच्या नंतर वडील म्हणतात, यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा धडा कोणता शिकायला मिळाला? मुलं म्हणतात आम्हाला काही कळालं नाही, आम्हाला याचा काही अर्थ समजला नाही, आम्हाला याचा भावार्थ कळाला नाही, या प्रयोगाचं मिनिंग आम्हाला लक्षात आलं नाही. पण तेव्हा वडील म्हणतात चांगल्या सवयी. आता त्या कशा? जेव्हा चांगल्या सवयी आपल्या खोलवर जाऊन घुसतात ते त्या मोठ्या वटवृक्षासारखे असतात आणि ते उपटण्याचा जरी आपण प्रयत्न केला तर ते उपटत नाहीत. आणि जेव्हा आपल्या वाईट सवयी आपण जेव्हा उपटण्याचा प्रयत्न करतो त्या मोठ्या वटवृक्ष झाल्यानंतर उपटता येत नाहीत. म्हणून जेव्हा लहान झाड असतं, जेव्हा वाईट सवयी लहान असतात तेव्हाच त्याला उपटून फेकून द्यायचं असतं. मग तेव्हाच आपले यशाचे दरवाजे खुले होतात. हे सर्वात महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, चांगल्या सवयी आपल्या अंगी असल्याच पाहिजे. चांगल्या सवयी आपल्यामध्ये मजबूत असल्या पाहिजे, वटवृक्षासारखी मजबूत असली पाहिजे. आणि वाईट सवयी ह्या आपल्याला त्या लहान झाडासारख्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत. तेव्हा आपण यशस्वी होतो. आता यशस्वी म्हणजे काय आणि यश म्हणजे काय? खरं तर यश प्रत्येकासाठी वेगळं आहे. एकासाठी यश म्हणजे सत्ता, धन, दौलत, संपत्ती, आणि एकासाठी यश म्हणजे आपलं शरीर कमवणं, एकासाठी यश म्हणजे माणसांची मनं कमवणं. असे प्रत्येकासाठी यश आहेत. पण जर त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या सवयी हे खूप मोठे कार्य करत असतात. आता ते कसं? जर आपल्याला सत्ता, धन, दौलत कमवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दररोज काम करण्याची, दररोज कष्ट करण्याची, डोकं लावण्याची आपल्यामध्ये सवय असली पाहिजे. जर आपल्याला नातेसंबंधामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला इतरांशी चांगलं बोललं पाहिजे, इतरांशी नीट वागलं पाहिजे, इतरांचं वाईट चिंतन न पाहिजे, इतरांशी नीट बोलून त्यांचं तब्येत वगैरे विचारणं, इतरांचं सुख समाधान विचारणं. अशाने नातेसंबंधामध्ये यश मिळतं. आणि शरीरामध्ये जर कुणाला यशस्वी व्हायचं असेल शरीर कमावण्यामध्ये तर त्याने व्यायाम करावा, ध्यान करावं. अंतर्मन आणि बाह्यमन जर मजबूत करायचं असेल तर ते व्यायामानं होतं. या प्रत्येक गोष्टी जर करायच्या असल्या तर त्या सवयीमुळे शक्य होतात. हे सर्वात महत्त्वाचं. खरं तर आपण सवयी काय आहेत, सवयीचा आपण आयुष्यामध्ये धडा समजून घेत नाही. सवयी नेमक्या असतात तरी काय? मुळात सवयी या आपल्या जीवनाला दिशा देणारे असतात. आता ते कसं? तर एक खूप मोठा माणूस म्हटला आहे की तो काय म्हणतो की तुम्ही मला तुमच्या सवयी सांगा, मी तुमचं भविष्य सांगतो. याचाच अर्थ तुमचा भविष्य तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. म्हणून चांगल्या सवयी अंगी असणं, चांगले विचार अंगी असणं, चांगलं वागणं अंगी असणं हे एक यशप्राप्तीसाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे माणसाच्या मनात आलं पाहिजे. खरं तर सवयी या आपल्या जीवनाचा शिल्पकार असतात. शिल्प आपलं हे शिल्प आहे. त्या शिल्पाला आकार देण्याचं काम जर कोण करतं तर ती सवय करते. सवयीमधूनच आपण घडतो. आता अनेक जण म्हणतात जे IPS झाले, कलेक्टर झाले, जे IITN झाले, जे डॉक्टर झाले, ते म्हणतात मी कष्टातून वर आलो, परिश्रमातून वर आलो, मी खूप मेहनत केली, मी अगोदर कष्ट केले, मी त्याच्यातून वर आलो. होय, योग्य आहे त्यांचं. पण कष्ट, प्रयत्न, परिश्रम हे एका दिवसाचे नसतात. त्या कष्टाला, परिश्रमाला आणि आधी सवयीमध्ये मोडावं लागतं. मग त्याच सवयी आपल्याला त्या कष्टाचं, परिश्रमात हे दररोज सातत्याने कष्ट करावे लागतात, परिश्रम करावे लागतात. मग त्याचं रूपांतर सवयीमध्ये होतं. मग तेव्हा आपल्याला आपल्या डॉक्टर्समध्ये म्हणजे आपण कोणतं कार्य करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते. हे सर्वात महत्त्वाचं. जॉन ड्रायडेन असं म्हणतो, सर्वात मोठा माणूस, तो काय म्हणतो? पुढे जाऊन सवयीच आपले व्यसन बनतात. आता ते कसं? माणसाच्या जीवनाला कोण आकार देतं? माणसाच्या जीवनाला सवयी आकार देतात. कोण? सवयी आकार देतात. सवयी आणि व्यसन हा एकच शब्द आहे. पण चांगलं व्यसन माणसाला असत नाही, वाईट व्यसन माणसाला असतात. म्हणून ते बिघडतात. आता ते कसं? व्यसन असावं, चांगलं असावं, पण
व्यसन ये म्हटले की आवली, जा म्हटले की जावं. व्यसनाच्या मागे आपण फरफडत जाता कामा नये. जेव्हा त्या व्यसनाच्या मागे आपण जेव्हा फरफडत जाऊ तेव्हा अपयशाला बळी पडू. हे सर्वात महत्वाचं आपल्याला शिकायला पाहिजे. खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते तेव्हा तिच्या जन्मजातच गुण नसतो की सवयी. ती जन्मात आईच्या गर्भातूनच ती सवयी जन्माला घेऊन येत नाही. ती जी व्यक्ती जन्माला येते ती सवयी या जगण्याच्या प्रवासामधून शिकते. आणि तेव्हा जेव्हा बाळ बोलायला लागतं, शिकायला लागतं, तुम्ही पाहिलंच असेल, आपण घरात जसे बोलतो, जसे वागतो, जसे करतो तसेच पुढे बाळ करत असतात. कारण आपली सवय पाहून ते पण त्याच सवयीला बळी पडतात. आणि आपल्या जर चांगल्या सवयी असल्या तर तेही चांगल्या सवयी सांगली जातात. आणि आपण जर मुलांसमोर मद्यपान करत असू, कोणत्या गोष्टीचं आपल्याला जर व्यसन असलं तर ते आपल्यासाठी हानिकारकच ठरतं. खरं तर आपल्या जीवनामध्ये सवयी या कशा कार्य करत असतात आणि सवयी कशा घडत असतात हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. खरं तर एका सर्वेमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं, एका सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही जीवनामध्ये जगता कसे म्हणजे कसं, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये नवीन शिकता तरी काय, नवीन तुम्हाला कळतं तरी काय, म्हणजे नवीन तुम्ही शिकण्याचा प्रयत्न तरी करता काय. पण आता सर्वे केल्याच्या नंतर त्या सर्वेमध्ये कळालं की आपण दैनंदिन जीवनामध्ये 40 ते 60% त्या सवयीवर चालतो, त्या सवयीच्या पुनरावृत्तीवर चालतो. आपण नवं काही शिकतच नाही, फक्त सवयी, आपल्या ज्या सवयी लागलेल्या असतात ते म्हणतात ना, लागलेल्या सवयी डागल्याने जात नाहीत. त्याप्रमाणे आपण त्याच सवयीची पुनरावृत्ती करतो. ज्या वाईट सवयी आहेत त्यांना घालण्याचा आपण प्रयत्नच करत नाही आणि चांगल्या सवयी आहेत त्यांना आणखी मजबूत बनवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. म्हणून वाईट सवयी हे आपल्या जीवनासाठी हानिकारक असतात. हे सर्वात महत्वाचं. खरं तर आणखी एका पद्धतीनं आपल्याला सवयी म्हणतात, मी आताच म्हटलं, इतरांचं पाहून, घरातल्यांचं पाहून. उदाहरणादाखल आपण एका मॉलमध्ये गेला असाल तर पाहिला असाल की एक मुलगा आपल्या आई वडिलांना म्हणतो की आई मला हे खेळणं हवं आहे, मला ही खेळणी हवी आहे, मला हे पाहिजे आहे. मग त्याला ती आई म्हणते, तू माझं काटा हवा आहे, असं आहे तसं आहे, मी तुला नाही घेऊन देणार, असं नाही करतो. मग ते बाळ काय करतो, खाली बसतं, ओरडतं, आरडाओरडा करतं. तर त्या आरडाओरडा केल्यानंतर मग त्या आई वडिलांना नाईलाज असतो, त्याला ते खेळणी घेऊन द्यावं लागतं. त्याला त्याच्या कृत्यामध्ये यश प्राप्त होतं. यश प्राप्त झाल्यानंतर ते जी घटना आहे, ते जे प्रकरण आहे, ते सर्व प्रकरण एक लांब बसलेलं बाळ एक दुसरे बाळ लांबून पाहत असतं. मग त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट पक्की बसते की तिचे आई वडील जेव्हा त्याला मागितले तेव्हा ते काही दिले नाही, आणि जेव्हा आरडाओरडा केल्याच्या नंतर, गोंधळ केल्याच्या नंतर त्याला ती गोष्ट मिळाली. मग त्याच्या ते डोक्यामध्ये फिट बसलं. 1-1.5 महिना झाला, ते पुन्हा मला आल्याच्या नंतर त्याला एक गोष्ट आवडली, त्याला एक खेळणं आवडलं. त्याच्या आईला म्हणतो, आई मला एक खेळणं घेऊन दे. आता इतरांचे आई वडील असेच असतात, सगळं प्रत्येकाचे आई वडील असेच असतात. नाही तुला काय करायचं आहे, तुला अभ्यास करायचा असतो, हे खेळणं घेऊन तू काय करणार, असं म्हटल्याच्या नंतर ते बाळ, त्या बाळाला आधीची आयडिया आठवते. 1-1.5 महिन्याखाली ते दुसरं बाळ जे करत होतं त्याला ते दुसऱ्या बाळाची आयडिया आठवते की याचे आई वडील जेव्हा हा स्पष्ट मागितला तेव्हा त्याला ते खेळणं घेऊन दिले नाहीत, आणि जेव्हा आरडाओरडा केला, जेव्हा गोंधळ केलं तेव्हा त्याला मिळालं. त्याचं उत्तर त्याला रेडीमेड मिळतं. तो असं ठरवतो की मी पण असंच कृत्य करणार. तो खाली बसतो, आरडाओरडा करतो, चिरकायला सुरुवात करतो, मग असं करतो तसं करतो. मग त्याला ते मिळतं, त्याला ती गोष्ट मिळते, त्याला सुद्धा त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होतं. मग ही गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये कायम स्वरूपीची बसते, त्याच्या डोक्यामध्ये फिट बसतं. थोडा आरडाओरडा केल्याच्या नंतर आपल्या कृत्यामध्ये आपल्याला यश मिळतं. थोडा आरडाओरडा केला की आपल्याला ही गोष्ट मिळते हे त्याला पक्क समजतं. आणि जेव्हाही तो मॉलला येतो तेव्हा तो आरडाओरडा करतो, त्याला गोष्ट मिळते, आरडाओरडा करतो, गोष्ट त्याला मिळते, चिरकतो, त्याला गोष्ट मिळते. मग ती पुनरावृत्ती करून 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 त्याचं रूपांतर सवयीमध्ये होतं. अशा सवयी आपण आपल्या जीवनामध्ये घडवत असतो.
की वाईट सवय अशी लागते, चांगली सवयी लागतात, पण चांगल्या सवयी माणसाच्या डोक्यामध्ये लवकर बसत नाही. अशा वाईट सवयी आपल्याला नकळतपणे लागून जातात. त्या बाळाला कळालं का की ही वाईट सवय आहे म्हणून नाही, त्याला ते आपोआप त्याला यश प्राप्त झालं, त्याला आनंद झाला आणि ती वाईट सवय त्याला लागली. अशा सवयी आपल्या जीवनामध्ये लागत असतात, हे सर्वात महत्वाचं. खरं तर बेंजामिन फ्रँकलिन नावाचा एक सर्वात मोठा अमेरिकन माणूस आहे. तो अमेरिकन माणूस म्हणतो की तुम्ही नियमाने चला, तुम्ही नियमावर आधारित राहा, तुम्ही नियोजन करा, प्रत्येक तासाचं नियोजन करा, म्हणजे त्याच्यानं तुमचा वेळ भरकटला जाणार नाही. त्याची नियमावली अशी आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो त्याच्या नियमामध्ये असं परफेक्ट करतो की मी आज एक पुस्तक वाचतोच, म्हणजे वाचायचंच असा निश्चय केला त्या नियमामध्ये की आपल्याला ते होतं. पण त्याची नियमावली मी तुला वाचून दाखवतो. संयम खाण्यावर संयम हवा, अगदी पोट तुटुंब भरेपर्यंत न खाणे, असे त्याचे नियम तुम्ही तुम्हाला वाचून दाखवतो. पण तुमच्या जीवनामध्ये ज्या वाईट सवयी आहेत त्या तुम्ही तुमच्या नियमावलीमध्ये घाला आणि ठरवा, मी आजपासून मद्यपान कदापिही करणार नाही, मी मद्यपानाला कधीही बळी पडणार नाही, मी 4-8 दिवसामध्ये पुस्तक वाचून काढणार. असे तुमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अशी नियमावली तयार करा आणि त्यानुसार चालायला शिका. हे सर्वात महत्त्वाचं. आणखी एक त्याचा नियम आहे, मौन. ज्या बोलण्याचा स्वतःला किंवा दुसऱ्याला फायदा होईल एवढेच बोलणे, उगाच वायफट बडबड न करणे. खरं तर इतरांना आपण बोलतो, विनाकारण सल्ले देतो, वाईट सल्ले देतो, त्याचा इतरांनाही त्रास होऊ नये आणि आपल्यालाही त्रास होऊ नये असं बेंजामिन स्पष्ट असं सांगतात. त्याचा इतरांनाही त्रास होऊ नये, आपण जे बोलावं ते महत्त्वाचंच बोलावं, ते कामाचंच बोलावं असं बेंजामिन सांगतात. पण खरं तर आपल्या जीवनामध्ये अशा नियमावली तयार केल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी यशप्राप्ती होते आणि ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतं. मी प्रत्येक वेळेला सांगतोय की यशस्वी व्हायचं असेल तर नियम महत्त्वाचे आहे आणि ते नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणावे लागतील. आता आणखीन आपण म्हणतो, आता आणखीन वेगवेगळ्या सवयी आपल्याला लागतात की आपण म्हणतो की आपण काही गरज नाही त्याच्यात, बंद कर. जेव्हा आपल्याला सवयीची सुरुवात होते तेव्हा आपण काय म्हणतो, जेव्हा आपल्याला सवयीची सुरुवात होते तेव्हा म्हणतो, तो माझा मित्र होता, तो मला आग्रह करत होता की थोडं खाऊन बघ, चांगलं लागेल, हे मद्यपान करून बघ, नीट लागेल. मग आपण खातो, त्याला बळी पडतो. मग हे एकदा खाल्ल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यातून आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदातून आपल्याला सवय लागते आणि त्याच गोष्टीची आपण पुनरावृत्ती करतो आणि त्या व्यसनाला बळी पडतो. अशा सवयी आपल्या जीवनामध्ये काम करत असतात. तर आता आपण असं बघणार आहोत की वाईट सवयी आपल्या जीवनाला नाश पोहोचू शकतात. मग त्या वाईट सवयी कशा घालायच्या, त्याच्यासाठी आपण 21 दिवसाचं मिशन आखायचं. आता ते कसं सांगतो, एका उदाहरणाने सांगतो. आपल्याला जेव्हा कार शिकायची असते, सुंदर हस्ताक्षराचा जेव्हा क्लास शिकायचा असतो तेव्हा तो क्लास 21 दिवसाचा असतो अथवा 21 दिवसाच्याहून जास्त दिवसाचा तो क्लास असतो आणि तो क्लास त्या क्लासमध्ये एका दिवशी 1 तास, एका दिवशी 1 तास असे 21 तास असतात. पण त्या 21 तासाला आपण 2-3 दिवसामध्ये संपवून टाकता येतं आपल्याला, पण आपण संपवत नाही. का? कारण आपल्याला कार चालवण्याची सवयच लागलेली नसते. पहिल्या दिवशी आपण त्याची माहिती घेतो, दुसऱ्या दिवशी थोडी माहिती घेतो, त्या कारबद्दल जाणून घेतो, त्याचा इतिहास जाणून घेतो, मग तिसऱ्या दिवशी त्याची आणखीन माहिती घेतो, थोडं चालवायला लागतो, त्याच्यामध्ये मग पुन्हा तरबेज होतो, मग त्याच्यामध्ये आपल्याला ती कार चालवायला येते. त्याचप्रमाणे 21 दिवस जसे आपल्याला लागतात, म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी एक तास का लागतो? कारण सातत्यानं जेव्हा आपण एक तास घेतो तेव्हा
आपल्या त्या सातत्यामध्ये कुठेतरी सवय लपलेली असते आणि पुन्हा तीच सवय आपल्या अंगी येते, मग पुन्हा ती सवय आपल्याला लागते, मग त्या सातत्याचं रूपांतर सवयींमध्ये होतं, मग ती सवय आपल्याला लागते. मग आपण त्या कारमध्ये तरबेज होतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला वाईट सवयी घालायच्या असतील तर वाईट सवयी घालायच्या असतील त्यालाही 21 दिवसाचे मिशन आखावे लागते. आता ते कसं, 21 दिवसाचं मिशन आखायचं असलं तर आपण छोट्या टार्गेट्सपासून सुरुवात करायची, छोटे ध्येय ठेवायचं आहे. आज मी ही छोटीशी वाईट सवय घालण्याचा प्रयत्न करेन. ज्या प्रकारे आपण ठरवतो की आज मी हे पुस्तकाचे 2 पानं वाचणार, मी आज हे माझं टार्गेट पूर्ण करणार, मी माझं हे काम पूर्ण करणारच, निश्चितच करणारच, करायलाच पाहिजे असं स्वतःशी निश्चय करतो, त्याप्रमाणे स्वतःशी निश्चय करायचा, हे करायचंच आहे, केलंच पाहिजे असा त्या नियमावलीचा निश्चय करायचा. त्या नियमावलीचा निश्चय केल्याच्या नंतर आपण त्याच्याशी वर्क करायचं. आपल्या नियमावली स्पष्ट ठेवायचं. मी आजपासून या गोष्टींना बळी पडणार नाही, मी आजपासून नवनवीन गोष्टी शिकणार, मी नवनवीन माहिती घेणार, मी जगाची माहिती घेणार, मी राष्ट्राचा इतिहास जाणून घेणार, मी राज्याचा इतिहास जाणून घेणार. प्रत्येक गोष्टी नवनवीन शिकल्या पाहिजेत. आणि त्या 21 दिवसाच्या मिशनमध्ये आपण जेव्हा प्रयत्न करतो, ज्याप्रमाणे कारचं आपण उदाहरण घेतलं त्याचप्रमाणे आपण दररोज छोटे 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 टार्गेट ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आमच्या अभ्यासामध्ये आता आम्ही जेव्हा 10वीला झालो तेव्हा कोणतं मोठं गणित असलं की त्याला शेवटी ठेवायचं आणि जेव्हा छोटं गणित असलं की त्याला आधी करायचं, कारण ते छोटं गणित केल्याच्यानंतर जो आत्मविश्वास मिळतो त्या आत्मविश्वासानं पुढलं गणित करण्याची प्रेरणा मिळते. त्याच प्रकारे हे जे आपण जे टार्गेट ठेवणार आहोत, छोटे छोटे टार्गेट ठेवायचे की मी या वेळेमध्ये हे छोटंसं कार्य करणारच आणि त्या छोट्या 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 गोष्टीमध्ये आपल्याला मोठ्या चांगल्या सवय लागतात. आता एखाद्याला जर पुस्तक वाचायची सवय लावायची असेल, एखाद्याला जर दररोज पुस्तक वाचायची असेल पण त्याला कदापिही पुस्तक वाचण्याची आवड नाही, त्याला वाचायचा त्याला कंटाळा येतो, मग त्याने कशी सवय लावावी पुस्तक वाचण्याची? मग त्याने ठरवावं की या पुस्तकाची आधी प्रस्तावना वाचायची, 1 पान वाचायचं. म्हणजे सुरुवात छोट्यापासून करा, तुम्ही मोठे नक्कीच व्हाल. हे एका मोठ्या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे. आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली की मोठं यश आपल्याला मिळतंच. त्याचप्रमाणे आपण ह्या 21 दिवसांमध्ये चांगले विचार जपले पाहिजेत. आपण चांगले विचार जपून, चांगले विचार मनी ठेवून इतरांशी चांगलं बोललं पाहिजे. त्याच बेंजामिनचा 3रा एक नियम सांगतो तुम्हाला त्याच्या नियमावलीतला. व्यवस्था, वस्तूंची जागा ठरलेली असणे आणि त्या आपापल्या जागेवर असणे, व्यवसायातील प्रत्येक भागासाठी ठराविक वेळ द्या, असे 2-3 एकाचमध्ये आहेत. तर ते काय म्हणतात की आपल्या ज्या वस्तू आहेत त्या आपण जागी कधीही ठेवत नाही. आपल्याला सवय लागलेली असते, ती वस्तू घेतो तिथे टाकतो, तिथून हे करतो, अशा करायची नाही. जिथली वस्तू तिथे ठेवण्याची सवय ठेवा. कोणतेही काम अर्धवट करण्याची सवय आपल्याला खूप आहे. आपण कोणतेही काम उत्साहाने घेतो. उदाहरणादाखल आपण कधीतरी नियमावली तयार केली, मी हे पुस्तकाचं मत व्यक्त केल्यानंतर कधीतरी तुम्ही माझं ऐकून नियमावली तयार करण्याचा प्रयत्न कराल, पण नियमावली तयार केल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं की ही नियमावली माझ्या जीवनामध्ये फरक पाडत नाही, माझ्या याच्यामध्ये जीवनामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून सांगतो 21 दिवसाची नियमावली तयार करा आणि त्या नियमावलीमध्ये तुमच्या आदल्या दिवशी डायरीमध्ये लिहून ठेवा की मी उद्या हे करणारच, सर्वात मोठं काम मी हे करणारच, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे ठरवल्याच्या नंतर, नियमावली तयार केल्याच्या नंतर जेव्हा आपण नियमावली तयार करतो त्याच्यामध्ये आपण असं तरी करणार नाही की मी उद्या 3-4 पुड्या विमलच्या खाणार, असं आपण करतो का? आपण तसं ठरवत नाही. तिथे चांगली गोष्टी ठेवतो. मग उद्या आपण जेव्हा ती नियमावली पाहतो त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी असतात, चांगले विचार असतात, आपली नियमावली असते आणि त्या नियमावलीने चालण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण मोठ्या लोकांचं गुणगौरव करतो, श्रीमंत लोकांना मान सन्मान देतो, मोठ्या पदाच्या लोकांना मान सन्मान देतो, त्यांना असं करतो, पण आपण त्यांचा आदर्श घेत नाही. मोठी लोक जे असतात ती नियमावलीने चालतात. टार्गेट त्यांचा शेड्यूल असतो, नियोजन असतं, या वेळेत हे काम करायचं, यावेळी इथे जायचं, यावेळेस या सभेला जायचं, यावेळेत तिथे जायचं.
आता आपल्या उदगीरचेच नामदारसुद्धा वेळेनुसार चालतात, वेळेनुसार त्यांचं टाईम टेबल असतं, 3:30ला इथून निघायचं, 4:30ला तिथे पोहोचायचं. असे नियोजन आपले केले पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनाचा खरा अर्थाने उपयोग होतो. आपण टाईमपास करतो, नको त्या ठिकाणी लोक मोबाईल घेऊन जातात. विचार करा, कोणत्या नको त्या ठिकाणी, नको त्या जागी मोबाईल लोक घेऊन जातात. म्हणजे विचार करा, तुम्ही एवढे विद्वान झालात, एवढे मोठे झालात, नको त्या ठिकाणी. इथेही काही लोक असतील, मला टीका करायची नाही, पण मला तुमच्यातल्या वाईट सवयी ओळखून द्यायच्या आहेत. आपण अपयशी त्याचमुळे होतो कारण आपल्याला माहिती असतं हे माझ्यासाठी नको आहे, हे माझ्यासाठी हानिकारक आहे, हे माझ्यासाठी चुकीचं आहे, पण तरीसुद्धा आपण त्याला बळी पडतो. जर त्या नियमावलीमध्ये 21 दिवस जर तुम्ही 21 दिवस जर चांगल्या सवयी ठेवल्या, चांगले विचार जर मनी ठेवले, चांगल्या गोष्टीच करायच्या ठरवल्या, तर त्या 21 दिवसामध्ये तुमच्या सातत्य असलं पाहिजे. आता ते सातत्य कसं? सातत्य म्हणजे सतत जेव्हा पाण्याचा थेंब पडतो आणि एका वज्रासारख्या दगडाला भेग पाडतो, त्याचप्रमाणे तुमच्या त्या सातत्यानं त्या वाईट सवयीला भेग पाडायचं आणि त्या वाईट सवयीला काढून आपल्या जीवनातून फेकून द्यायचं. याचप्रमाणे आपण तसं केलं पाहिजे. सातत्य हे आपल्या नियमावलीमध्ये अधिक महत्त्वाचं आहे आणि ते खूप गरजेचं आहे. सातत्यानं आपण कोणतेही काम केलं पाहिजे, सातत्य असलंच पाहिजे. आणि ते सातत्य परिश्रम, कष्ट या सगळ्या गोष्टी या सवयींचा भाग आहेत. आणि याच सवयी आपल्याला कळत नाही, आपल्याला भासत नाही की आपण या सवयी पुन्हा करतो. आपल्याला बरं वाटतं, आपल्याला वाईट सवयींमध्ये आनंद वाटतो, म्हणून त्या राहाव्याशाच वाटतात. आपण त्या वाईट सवयींना अंगी ठेवतो, म्हणून ते आपल्यासाठी चुकीचं आहे. खरं तर अशक्य ते शक्याचा. आता आपल्याला एकेकाळी वाटलं होतं की मोबाईल हा अस्तित्वात येणार नाही, इथून आपण अमेरिकेच्या लोकांना, मुंबई पुण्याच्या लोकांना हुबेहूब आपण बोलू शकणार नाही, असं आपल्याला अशक्य वाटलं होतं. पण आजसुद्धा व्हिडिओ कॉलवर आपण त्यांना बोलू शकतो, म्हणजे ते शक्य झालं. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल की माझी ही वाईट सवय मी घालवू शकत नाही, तर तुम्हाला जर हे अशक्य वाटत असेल आणि ते जर शक्य करायचं असेल, तर ही 21 दिवसाची नियमावली सर्वात महत्त्वाची आहे. हे जे पुस्तक आहे सवयी घडवतात बिघडवतात, त्यामध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. 21 दिवसाचे मिशन आखावे, त्यामध्ये छोटे टार्गेट्स ठेवावे, चांगल्या सवयींचे विचार ठेवावे. आणि म्हणून 21 दिवसाचे हे मिशन आपल्याला आयुष्यभर आपली साथ देईल, हे सर्वात महत्त्वाचं. खरं तर एकदा काय झालं, एक मित्र रस्त्याने जात असताना एका दुसऱ्या मित्राला विचारलं, तू एवढा का टेन्शनमध्ये दिसतोस, एवढा का चिडलेला दिसतोस, एवढा का असा अस्वस्थ दिसतोस, मला प्रश्न पडला, मला जाणून घ्यायचं. मित्र म्हणतो, मी माझ्या स्वतःवरच चिडलो आहे, मी खचून गेला आयुष्यातून, मला खूप त्रास झाला आहे. दुसरा मित्र विचारतो, कशाचा त्रास झाला तुला, कोणत्या गोष्टीचा त्रास झाला तुला? मग असं म्हटल्याच्या नंतर तो मित्र म्हणतो, मला या गोष्टीचा त्रास झाला की मी माझी वाईट सवय घालण्याचा मी प्रयत्न करत होतो. ती वाईट सवय म्हणजे मी मद्यपान करण्याची सवय मी ही मोडीस आणावी म्हणून ठरवलं होतं. पण मला काल टेन्शन आलं आणि त्या टेन्शनमुळं मी आज पुन्हा मद्यपान केलो, ड्रिंकिंग केलो, मी त्याच्या आहारी गेलो, असं म्हणतो. मग त्याचा दुसरा मित्र म्हणतो, ही वाईट सवय घालवणं तर अगदी सोपं आहे. आता ते कसं, की वाईट सवय ती जर घालायची असेल तर आपल्याला अनेकदा अपयशाला बळी पडावं लागतं. आता ते कसं, आपण पहिल्या वेळेसला ठरवतो की मी मद्यपान करणार नाही, मी ड्रिंकिंग करणार नाही, हे जेव्हा ठरवतो, निश्चित ठरवतो, पण तरीसुद्धा आपली सवय पहिल्या वेळेसला कदापिही मोडत नाही. मग ती दुसऱ्या वेळेसला आपण त्याच व्यसनाच्या मागे जातो. मग ते पुन्हा एकदा केलं, दुसऱ्या वेळेसला पुन्हा एकदा ठरवतो, आता एक वेळेस झालं, दुसऱ्या वेळेसला तर कधीच करणार नाही. मग त्याच्यामध्ये दररोज आपण मद्यपान करत असाल, मग असं ठरवल्याच्या नंतर 4-5 दिवसाचा त्याच्यामध्ये फरक पडतो. 4-5 दिवसाचा फरक पडल्याच्या नंतर मग असं ठरवतो आपण, आता मग आपलं तुम्हाला टेन्शन आल्यासारखं वाटतं, काहीतरी वाटतं लोकांना,
मग ते घेतात, मद्यपान करतात, ड्रिंकिंग करतात, मग पुन्हा ठरवतात ते करायचंच नाही. आता 4-5 वेळेस झालं हे पुन्हा करायचंच नाही. मग पुन्हा 10 दिवस जातात, 15 दिवस जातात, 20 दिवस जातात, मग पुन्हा त्याला टेन्शन येतं. मग अशा अनेक अपयशांना म्हणजे सवय मोडण्याच्या अपयशाला आपल्याला बळी पडावं लागतं. म्हणून तो दुसरा मित्र म्हणतो, मी असं 10 वेळेसला या अपयशाला बळी पडलो आणि 10 वेळेसला अपयश मलाही मद्यपान करण्याची सवय होती आणि मीही या सवयीला मोडण्यासाठी 10 वेळा प्रयत्न केले, पण 10ही प्रयत्न माझे अपयशी ठरले. मी आता 2 वर्ष झाली मी मद्यपान करत नाही. का करत नाही? कारण मला अनेक अपयशे मिळाली आणि तीच अपयशे मला एक वेळेचं यश देऊन गेली आणि मी आज यशस्वी निर्व्यसनी माणूस आहे. याचाच अर्थ आपल्याला या 21 दिवसाच्या नियमावलीमध्ये कुठेतरी आपल्याला त्रास होतो, कुठेतरी आपल्याला नको वाटतं, कुठेतरी आपल्याला अडथळा येतो, कुठेतरी नकोसं वाटतं, नको करायला हे असं वाटतं. पण एकदा अपयश आलं, दुसऱ्या वेळेसला आलं, पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं, मग त्याच्यामध्ये फरक पडतो. आपण जेव्हा लोक दररोज मद्यपान करतात त्याच्यामध्ये 2 दिवसाचा फरक पडतो, दुसऱ्या वेळेसला घेतल्या 4-5 दिवसाचा फरक पडतो. असा फरक पडत त्याचा त्या वाईट सवयीचा नाश होऊन जातो. आणि अशा वाईट सवयीचा नाश आपल्या जीवनातून घालायचा प्रयत्न आपण या 21 दिवसाच्या नियमावलीमध्ये करणं महत्त्वाचं आहे. 21 दिवस म्हणजेच आपल्या या सवयींच्या जीवनाला आकार देणारे आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर आपल्या छोट्यातलं छोटं पाहून म्हणजे छोटं अपयश भोगत आपलं मोठे अपयश भोगत आपण छोटे अपयश भोगायला लागतो. मग हे छोटं पाऊल आपण उचलायचं की मी हे छोटं टार्गेट आज पूर्ण करणार. छोटी सवय मी माझी खराब सवय मोडणारच. मग ही छोटी सवय मोडत आपली मोठी वाईट सवय ही मोडून जाते आणि आपल्यामध्ये चांगली सवय रुजते, आपल्यामध्ये चांगली सवय येते. तेव्हा आपण कुठेतरी चांगले पुरुष म्हणून समाजामध्ये ओळखले जातो. आणखीन एक आहे, सवयी न बदलण्याची कोणती कारणं आहेत. ती कारणं अशी आहेत की आपण म्हणतो की माझा सवयींवर ताबा आहे, पूर्ण ताबा आहे असं म्हणतो. मला माझ्या हातात सवयी आहेत, मी एका मिनिटात माझी सवय बदलू शकतो असं स्पष्ट सांगतो. पण आपल्याला ते मोडतच नाहीत सवयी, आपल्याला त्या घालताच येत नाहीत. आपण असं स्पष्ट म्हणतो आणि त्या भावनेमध्ये राहतो आणि आपली ती वाईट सवय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कार्य करत असते आणि तेच आपल्या जीवनासाठी हानिकारक असतं. दुसरे एक कारण आहे, यात काही विशेष नाही असं आपल्याला वाटतं. हे काय माझ्यासाठी विशेष नाही असं वाटतं आणि याच्यात विशेष नाही, हे मी दररोजच करतो असं काही होत नाही. मग तुम्ही मद्यपान करता, तुम्ही गुटखा खाता, तंबाखू खाता, मग तुम्हाला कॅन्सर होईल. मग ते लोक म्हणतात हे काही विशेष नाही, मी 10 वर्षापासून खातो, माझी दाढ दुखते, मला अजून काही झालं नाही असं म्हणतात. आणि त्या वाईट सवयीला आणखीन बळी पडत जातात. सवयी त्या एक टप्प्याने वाढत जातात. जर तुम्ही आज मद्यपान केलं तर उद्या लगेच कराल, उद्या मद्यपान केलात तर लगेच तासानं 1.5 तासानं मद्यपान कराल, लगेच 1.5 तासानं केलात तर अर्ध्या तासानं केलात. या सवयी, वाईट सवयी आपल्या जीवनामध्ये असे कार्य करत असतात. वाईट सवयी आपल्याला खूप अशा हानिकारक परिस्थितीमध्ये आपल्याला घालून जातात, अपयशी बनवून जातात, आपल्याला धोक्यात घालून जातात. ह्या वाईट सवयी असणं खूप अनावश्यक आहे. आणखीन एक सवय न बदलण्याचं कारण आहे, ती म्हणजे मुहूर्तमान. आपण मुहूर्तमान रवतो. आपण म्हणतो की मी 1 जानेवारीपासून ही रक्कम गोळा करणार आणि पुढच्या 1 जानेवारीपर्यंत मी 1 लाख रुपये सेविंग करणार असं ठरवतो आपण. मग ती मुहूर्तमान आपण रवतो. आपल्याला कळतं की ही मुहूर्तमाळ आपण रवलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पण आपण ती करत नाही आणि ती मुहूर्तमाळ रवलेली असते. ती मुहूर्तमाळ 1 जानेवारीला ठरवल्याच्या नंतर खरं सांगायचं झालं तर मी पण असे निश्चय केलेलं होतं, मी पण असे मुहूर्तमाळ रवलेलं होतं, पण ते शक्य झालं नाही. मी पण ठरवलं होतं की 1 जानेवारीपासून ही पुस्तकं वाचायची, हे ज्ञान मिळवायचं, हे गणितं सोडवायची, हे टार्गेट्स कंप्लीट करायचे. पण त्याच्यातली काही टार्गेट्स कंप्लीट झाली आणि अनावश्यक काही गोष्टी अशा
आपल्या जीवनामध्ये तसंच होतं. आपण मुहूर्तमान रवतो पण त्याच्यावर कार्यच करत नाही, कृत्यच करत नाही. आपण टाईमटेबल तयार करतो. विशेष म्हणजे जे शालेय विद्यार्थी असतात ते टाईमटेबल करतात अभ्यासाचा, असा तसा करतात, पण ते त्या टाईमटेबलनुसार कृती करत नाहीत, त्याच्यावर चालत नाही, त्याच्यावर मात करत नाही, त्या टाईमटेबलनुसार चालत नाही. मुहूर्तमान रवतो पण त्याच्यानं होत नाही. पण आपण मुहूर्तमान रवायची की मी आजपासून वाईट सवयी माझ्या अंगातून घालीन, आजपासून मी माझ्या शरीरात वाईट सवयी कधीच आणणार नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. आपण असंही एक वेळेस म्हणतो की त्याचं सवयी न बदलण्याचं आणखीन एक कारण आहे की आता खूप उशीर झाला, हे एक आपण लोकांना कारण देतो. आता एक उदाहरण पाहिलं तर आपण म्हणतो जो विद्यार्थी IASची तयारी करत होता आणि त्याला त्याच्या IASमध्ये यश प्राप्त झालं नाही, तो फेल झाला. त्याच्यामध्ये फेल झाल्याच्या नंतर याच्यामध्ये फेल झाल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याला सांगतो की तू हे पुस्तक वाच. तो म्हणतो आता फार उशीर झाला आहे, आता मी ते करणार नाही, IASची तयारी करणार नाही, मी हे करणार नाही, असं तो मनी ठरवतो. फार उशीर झाला म्हणतो. असं न म्हणता ते पुस्तक मला दे, मी त्याची प्रॅक्टिस करतो, त्याचं वाचन करतो, त्याच्या आवडत मेहनत करून मी ते माझ्या अंगी आणतो, असं करून मी पुन्हा एकदा माझी एक्झाम देतो, असं आपण म्हणत नाही. आपण स्पष्ट म्हणतो आता फार उशीर झाला. अशी कारणं द्यायला खूप आहेत. आपण इतरांना पाहतो, मोठ्या माणसांना पाहतो, त्यांना म्हणतो की माझ्याने हे शक्य नाही, असं होत नाही, तसं होत नाही, मी माझ्याने प्रयत्न करून झाले, मी खूप वेळा प्रयत्न केले ही सवय घालण्याची, मी तंबाखू खाण्याची सवय खूप वेळेस प्रयत्न केली ही मोडण्याची सवय, पण माझ्यानं हे शक्य झालं नाही. खूप एवढी मेहनत केली मी तंबाखू सोडण्यासाठी, मद्यपान सोडण्यासाठी, पण ते माझ्यानं शक्य झालं नाही, असं एक कारण देतो. आपण लोकांना असं सांगतो, आपण कारणे देतो, लोकांना देतो, पण त्याचसोबत ती कारणं स्वतःला सुद्धा देतो आणि स्वतःला स्वतःच्या क्षेत्रात अपयशी ठरवतो. आणि हे अपयशी ठरवणं हे आपल्याच हातात असतं. सवय कशी बदलायची हेच माहीत नाही, असं काही लोक कारण देतात. सवय कशी बदलायची हेच माहीत नाही. मी सांगितलं आता 21 दिवसाची नियमावली करा आणि त्यामध्ये छोटे टार्गेट्स ठेवा. मी ही सवय या 21 दिवसात मोडणार, थोडी मोडा. जर तुम्हाला कोणती सवय असेल की तुम्ही एक वाईट सवय असेल की तुम्ही दररोज करता, ती सवय अशी ठरवा की मी आज हे केले, इथून 4-8 दिवसानेच हे करणार, असं ठरवा. मग त्या दिवशी ते केल्याच्या नंतर मग पुन्हा ठरवा मी हे महिन्यानंतर करणार, असं ठरवत ती पूर्ण त्या गोष्टीचा नाश करून टाका. अशा आपल्याला वाईट सवयी यामधून घालता येतात. आणखीन एक सांगतो, अपयशांचं स्वागत आपण केलं, याच्यामध्ये आपल्याला अपयश खूप येतात. ही अपयश आपल्याला भोगली पाहिजेत. अपयश आलं म्हणजे याच्यामध्ये निराश होऊन ते काम बंद करायचं नाही, त्याच्यावर कृत्य करत राहा, नियमितपणे कृत्य करता. मनाशी निश्चय केला की कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे सर्वात महत्त्वाचं. आता आपण यशप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाच्या सवयी पाहू. सखोल विचार करण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे. सखोल विचार आपण करत नाही आणि करणाऱ्याला करू देत नाही. आपण जर पाहिलं तर सायन्समधला न्यूटनच्या समोर जेव्हा सफरचंद पडलं, त्याला प्रश्न पडला की सफरचंदच खालीच का पडलं तर काच पडलं. या प्रश्नावर त्यांना शोध लावला. त्याच्यातून ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला. तर त्याच्यातून असा शोध लागला, आणि जर आपल्याकडलंच कोणतं तरी मुलबाळ तो असा झाडाखाली बसला असता आणि त्याच्यासमोर आंबा पडला असता, सफरचंद पडला असतं, तर तो प्रश्नच त्याला पाडून घेतला नसता आणि डायरेक्ट खिशात घातला असता आणि घरला गेला असता. आणखीन एक उदाहरण, त्याच्या बाजूला एक माणूस असला असता, त्याला जरी प्रश्न पडला तो त्याच्या बाजूच्या माणसाला विचारला की काका हे सफरचंद खाली पडलं, पण का पडलं, कसं काय पडलं, असा त्याला प्रश्न पडला, तर ते काका म्हणतात खाऊ वाटलं खा, नाही तर ते मला दे सफरचंद, नाही तर घरला जा म्हणतात. अशी आपण सवय निर्माण करतो आणि ती वाईट सवय आपल्याला घातक ठरते. म्हणून सखोल विचार करण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे. चांगले विचार करण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे. चांगली विचार करण्याची सवय जी असते तीच आपल्याला या समाजामध्ये आपली ओळख निर्माण करून देते. चांगली सवयच ही आपल्यासाठी सर्वोत्तम महत्त्वाची असते, हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे.
आणि दुसरे काय, वस्तूंचा आदर करण्याची सवय. आपण वस्तूंची आदर करत नाही, वस्तूंची कदर करत नाही. खरं तर वस्तू वापरतो, यूज अँड थ्रो करतो. काही गोष्टी असतात यूज अँड थ्रोच्या, पण काही गोष्टी नसतातही यूज अँड थ्रोच्या. आता या बाटल्या आहेत, आपण पितो आणि फेकून देतो, त्याला फेकून देतो. पण त्याच बाटल्यांचा उपयोग दुसऱ्या घरी कशासाठी, पाणी पिण्यासाठी आपण वापरत नाही. आपण त्या वस्तूंशी अनादर करतो, त्याची कदर करत नाही, त्यांचा आदर करत नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचा आदर करण्याची सवय आपल्या मनी असली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं पुढाकार घेण्याची सवय असली पाहिजे. सर्वप्रथम मी मान्य श्री कदम सरांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी या वाचक संवादाचं संयोजकपद हे निभवायचं आणि हे कार्यक्रम नियमितपणे चालवायचा याचा पुढाकार त्यांनी घेतला. हे सर्वात महत्त्वाचं. पुढाकार घेणं हे महत्त्वाचं, कारण त्या पुढाकारामुळे इतरांना त्याचा फायदा होतो. इतर अनेक त्याच्यातून वक्ते घडतात, वाचक घडतात, वाचकांना माहिती मिळते, सांगणाऱ्यांना आनंद होतो, सांगणाऱ्यांना अनुभव मिळतो, एक स्टेज मिळतं. तो जो पुढाकार घेतला आहे त्या पुढाकाराला त्यांच्यासाठी सलाम आहे. नवीन गोष्टी शिकण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक नवीन गोष्टी शिकणारच अशी सवय आपल्याला असली पाहिजे. मी आज या गावाचा मी इतिहास वाचणार, या गावाचा इतिहास मी आज जाणून घेणार, अशा नवनवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. आणि दुसरी एक आहे, आपण कुणाचंही मनापासून कौतुक करत नाही. मनापासून कौतुक करण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. मन मोकळं असलं पाहिजे. आपण इतरांशी चांगलं बोललं पाहिजे. आपण इतरांचं कौतुक तर चांगलं केलंच पाहिजे, पण कौतुक करण्याच्या आधी त्या कौतुक ज्या कार्यामध्ये त्याला यश मिळालं, मग तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो. तो जेव्हा कार्य करतच असतो त्या कार्यामध्येच आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याला चांगले सल्ले दिले पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आपण इतरांना दिल्या पाहिजेत. ही एक सवय आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. व्यायाम करण्याची सवय असली पाहिजे, ध्यान करण्याची सवय असली पाहिजे. व्यायामामुळं आपल्या बाह्य मनाला मजबूती मिळते आणि ध्यानामुळं अंतर्मनाला मजबूती मिळते. अंतर्मन हे वाईट विचारांच्या मागे पळत नाही, चांगल्या विचारांच्या मागे पळतं. आणि शेवटची एक सवयमध्ये आपल्याला जिंकण्याची सवय असली पाहिजे. जिंकणं, अनेक अपयश भोगून अनेक अपयशांना बळी पडून एक यशस्वी होण्यासाठी जिंकण्याची सवय आपल्या अंगी आणली पाहिजे. त्या जिंकण्यासाठी अविरत 1, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस आपण प्रयत्न केले की पुन्हा आपल्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान मिळून जातं. पुन्हा आपोआप जिंकण्याची आपल्या आयुष्यामध्ये सवय मिळते. आपण ठरवतो, माझ्यानं नाही होणार, हे मला एवढी टक्केवारी नाही पडणार, माझ्यानं हे नाही होणार, माझ्यानं पुस्तक नाही वाचणार, मला वाचक संवादामध्ये नाही बोलणं होणार. असं आपण म्हटल्याच्या नंतर कोणत्याही गोष्टी आपल्याला शक्य होत नाहीत आणि शक्य होत नाहीत. हा सवयीचा सर्वात महत्त्वाचा भाग आज आपण जाणून घेतलात. आणि सवयी या अशाच गोष्टीमध्ये आपल्या जीवनामध्ये आकार देत असतात. सवयी या अशाच आपल्या जीवनामध्ये मजबूत असतात. आणखीन एक खूप मोठा माणूस आहे जे की या पुस्तकाचे लेखकच आहेत, जे की प्रसाद ढापरे आहेत. ते त्यांच्या जीवनाशी नियमावली या पुस्तकामध्ये स्पष्ट थोडक्यात सांगतो. संकल्पना, ती दररोज संकल्पना, नक्की काय करायचं ही संकल्पना ठरवायची. आपल्या आयुष्याचं नेमकं ध्येय काय हे ठरवायचं आणि अशा चांगल्या सवयी आपल्या आपण आणाव्यात आणि वाईट सवयी घालवाव्यात. म्हणून आपल्या जीवनाला चांगले आकार देणाऱ्या या चांगल्या सवयी असतात आणि वाईट आकार देणाऱ्या या वाईट सवयी असतात. म्हणून मी एवढंच सांगतो की तुमच्या अंगी तुम्ही चांगले विचार आणा, चांगल्या सवयी आणा, चांगलं वागणं आणा, चांगलं शिकणं अंगी आणा. तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.